सा महिमा झाली बोलायाची सीमा। ऐसा म्हणजे नेमका कैसा, तर मोक्ष सायोजता जोडे ऐसा संताचा महिमा। नवे नवे संत महात्मे आपल्याला त्या सत्स्वरूपाची जाणीव करून देतात। देवचे बरे देवचे बरे पुरुषार्थ सिद्धी चौथी देवनी आपली हाती वा निघाला भक्ती पंथी जगादित। महाराज सांगतात चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष सायुजता जोडे। संत महात्मे काय करतात तर त्याला मोक्षपद प्राप्त करून देतात। एवढंच नाही तर त्याला सत्स्वरूपाची जाणीव करून देतात। देवची बरे देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, न मना देह ऐसा आणि मग भरोसा कळेल। या स्थितीपर्यंत मी नेहमी सांगतो परमार्थामध्ये आल्यानंतर स्थिती बदलली पाहिजे, परिस्थिती नव्हे। कळतंय ना कीर्तन? होय, आपली काय बदलते? आपली परिस्थिती बदलते। तुमचं कशाला माझं सांगतो, मी पूर्वी एसटीनं फिरायचो, आता 4 चाकी घेतली। काय बदलली? परिस्थिती। कोणाची? तुमची। आमच्याकडे लयच तिरकी नजर आहे महाराज, आमच्याकडे लयच तिरका डोळा आहे महाराज। आमचं सांगितलं की बरं वाटतंय महाराज। आता आमची परिस्थिती बदलली, तुमचं काय झालं? तुमचंही तेच आहे। लोक म्हणतात महाराज माळ घातली तेव्हापासून चांगला फरक पडला, शेजारच्याच 2-3 एकर घेतलं, चांगली आष्टीला 1-2 प्लॉटही येतं आणि इरीला चांगलं पाणीही लागलं। आता मला सांगा हे कुठं माळीचं फळ आहे का? हे कुठं माळीचं फळ आहे का? माळ घातल्यानंतर ज्ञानेश्वरी पाठ केली हे सांगा, माळ घातल्यानंतर गाथा पाठ केला हे सांगा, माळ घातल्यानंतर रोज नित्यनेम करतो हे सांगा, माळ घातल्यानंतर रोज हरिपाठाला जातो हे सांगा। हे माळेचं फळ आहे। ज्ञान प्रगट करण्यासाठी परमार्थ करा। मी नेहमी सांगतो तिघाजवळ गेल्यानंतर 3 गोष्टी कधी झाकून ठेवायच्या नाही। देवाजवळ गेल्यानंतर आपलं पाप झाकून ठेवू नका, श्री गुरुकडे गेल्यानंतर अज्ञान झाकून ठेवू नका, आणि डॉक्टर जवळ गेल्यानंतर आपला रोग झाकून ठेवू नका। डॉक्टर जवळ गेल्यानंतर रोग कधीच झाकायचा नाही महाराज। आणि डॉक्टर लय हुशार असतात महाराज, 2च प्रश्न विचारतात, काय होतं आणि कधीपासून होतंय। एवढे 2 प्रश्न डॉक्टरचे असतात महाराज। डॉक्टरनी विचारलं काय होतं तर सरळ सांगायचं पोट दुखतंय, आणि डॉक्टरनी विचारलं कधीपासून दुखतं तर सरळ सांगायचं शेजारच्या सखा तात्यानी बंगला बांधला तेव्हापासून दुखतंय। रोग झाकून ठेवू नका, श्री गुरुकडे गेल्यानंतर अज्ञान झाकून ठेवू नका, आणि देवाजवळ गेल्यानंतर पाप झाकून ठेवू नका। देवा मी पापी आहे, मी अज्ञानी आहे, करणं होत असेल तर देवा कर माझा उद्धार। मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझम्या आठविले नाही कधी, वाचे कृपानिधी माय बापा। देवाजवळ गेल्यानंतर लवून जात जा आणि आपला पाप प्रगट करी जाऊ। देवाजवळ गेल्यानंतर आपला चिपडा डोळा चमकीत जाऊ नका। काहीला लई सवय असते महाराज, तिथं गेल्यानंतर सुद्धा ताटच चालतात, म्हणून तर मंदिराचे दरवाजे असे खुजे केलेत। आता मंदिर एवढं मोठं असतं, दरवाजा छोटाच का असतो? त्याचं कारण आहे देवाजवळ जात असताना लवून चोपून गेलं पाहिजे, खाली वाकून गेलं पाहिजे, नवे नवे विनम्र भावनेनं देवाकडे गेलं पाहिजे, आणि देवाजवळ गेल्यानंतर आपलं पाप उघड केलं पाहिजे। त्याच्यासाठी परमार्थ आहे। विठ्ठल संतांकडे गेल्यानंतर अज्ञान झाकून ठेवू नका। संत आपलं अज्ञान दूर करतात आणि आपली स्थिती बदलतात महाराज। इतका अलौकिक महिमा संतांचा आहे। देवाची प्राप्ती जर कोण करून देत असतील तर संत करून देतात महाराज। ऐसा संताचा महिमा, ऐसा म्हणजे कैसा? एकच दृष्टांत सांगतो, शेवीला पूर्ण विराम देतो, झालं आपलं कीर्तन। एकच दृष्टांत महाराज, किती अलौकिक महिमा आहे महाराज। एक हरपाल नावाचा दरोडेखोर होता महाराज, आणि त्याचा एकच धंदा होता, एकच व्यवसाय। तो असा डोंगरावर थांबायचा हातात कुऱ्हाड घेऊन आणि आलेल्या वाटसरूंना लुटायचा महाराज। दरोडेखोर होता पण भगवत भक्त होता महाराज। त्याचा नियम होता, आलेल्या वाटसरूंना अगोदर विचारायचा, का रे तुला पंढरपूर माहितीये का? ते जर नाही म्हटलं ना 1 गुद्दा मारायचा त्याला। दुसरा प्रश्न विचारायचा, तुला पांडुरंग परमात्मा माहितीये का? ते जर नाही म्हटलं ना 2 गुद्दे मारायचा, आणि त्याच्याजवळचं सगळं सोनं नाणं हिसकावून घ्यायचा आणि त्याला महाराज उघडं करून पाठवून द्यायचा। एखाद्याने सांगितलं ना हो मला पंढरपूर माहितीये, पांडुरंग माहितीये, मी वारी करतो, महाराज तो हरपाल स्वतः जवळचं सोनं त्याला द्यायचा
आणि सन्मानपूर्वक त्याला वाटा लावायचं. इतका भगवत भक्त होता. असं करत असताना एके दिवशी त्या डोंगरावरून तीर्थयात्रा करत असताना आमचे ज्ञानोबराय आणि नामदेवरायांना जाण्याचा प्रसंग आला. यांनी लांबून पाहिलं, कुणीतरी दोन संत आपल्याकडे येतात. हातातली कुराण खाली टाकली. ज्ञानोबराय आणि नामदेवराय जवळ आले. त्यांनी विचारलं, आपण कोण आहात? ज्ञानोबरायांनी सांगितलं, मी ज्ञानदेव आहे. आणि नामदेवरायांनी सांगितलं, मी नामदेव आहे. हरपालाने विचार केला, अरे ज्याच्याशी भगवान अद्वैताची चर्चा करतात ते ज्ञानदेव, आणि ज्याच्या हस्ते भगवान नैवेद्याचं जेवण जेवले ते नामदेव आज साक्षात माझ्या समोर. महाराज साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, संत महात्मे आता घरात आलेले आहेत, माझी भेट झालेली. महाराज आता तुम्ही तसं जायचं नाही. माझ्या गरीबाच्या घरी 2 घास खाल्ल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. नामदेवराय म्हटले, आता अवघडच झालो. आधीच दरोडेखोर आणि म्हणले याच्या घरी जेवायला, म्हणले अवघडच हो. ज्ञानोबराय म्हणले, नामदेव त्याची इच्छा आहे ना? म्हटले चला, नाहीतरी आपल्याला कोण जेवायला नेतं? म्हणले चला. हरपाल पुढं हे 2 संत पाठीमाग. दारात संतांना बसवलं. घरात गेला, बायकोला सांगितलं, अगं फार मोठे संत आपल्या घरी आले, सुंदर काहीतरी जेवायला स्वयंपाक बनव. तिनं सांगितलं, हो आपल्या घरी रोज भरपूर असतं, पण आज अन्नाचा कणही नाही. त्यांनी सांगितलं, काळजी करू नको, मी आता जातो, डोंगरावर थांबतो, कोणाला तरी लुटतो, काहीतरी घेऊन येतो, तू तोपर्यंत संतांना जाऊ देऊ नकोस. हरपाल गेला, डोंगरावर थांबला. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झालं, कुणीच यायला तयार नाही. देवा पांडुरंगा, माई बापा, कोणाला तरी पाठव बाबा. 1 अंगठी असली तरी चालेल. एका अंगठीत 2 संत सहज जेवतात. तेव्हा कुणाला तरी पाठव बाबा. 2 संत घरी उपाशी बस